नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण काय बघणार आहोत तर मेनी आणि मचचा वापर कसा केला जातो, त्याचा उपयोग कसा होतो आणि त्याच्याशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाची वाक्य कोणकोणती असतात. आता मेनी आणि मचचा वापर करण्यापूर्वी आपल्याला त्याचं महत्त्व म्हणजे त्याचा उपयोग केव्हा केला जातो, त्याचे इम्पॉर्टन्स पॉईंट्स काय आहेत ते बघितले पाहिजे. आता मेनी मचचा वापर उपयोग अर्थ काय होतो मेनी मचचा. तुम्हाला हाऊ मेनी हाऊ मच माहिती असेल. त्यामध्ये वाक्याचा अर्थ काय होतो तर एकच होतो. काय होतो? काही म्हणून. इथे वाक्याचा अर्थ कसा होतो? प्रश्नार्थी वाक्य असेल तर काही म्हणून नाही, किती म्हणून. किती म्हणून येतो, बरोबर ना? किती म्हणून असतो. हाऊ मेनी हाऊ मच म्हणून. आता तिथे कसं वाक्याचा अर्थ प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे तिथे बरोबर आहे किती म्हणून येतो अर्थ दोन्हीचा. इथे पण कसं होतं तर इथे मेनी म्हणजे काय होतं? अनेक, पुष्कळ. अनेक किंवा पुष्कळ. आणि मचचा अर्थ पण खूप, जास्त, पुष्कळ म्हणजे सेम आहे. अर्थ सेमच आहे त्यांचा, मेनी आणि मचचा. मेनीचा अनेक, पुष्कळ होतो. मचचा खूप, जास्त, पुष्कळ प्रमाणात, अतिशय महत्त्वाचे मानणे किंवा फार कौतुक करणे या दृष्टीने तो मेनी आणि मचचा अर्थ होतो आणि त्याप्रमाणेच त्याचा वापर आणि उपयोग केला जातो. आता मेनी आणि मच केव्हा वापरले जातात तर त्यासाठी महत्त्वाचं इम्पॉर्टन्स नोट्स खाली आहे बघा. महत्त्वाचे काय आहे तर संख्यावाचक नामासोबत मेनी वापरतात. संख्यावाचक जी नावं असतात त्याच्यासोबत मेनी वापरलं जातं, म्हणजे गणनीय असतात, म्हणजे काउंटेबल असतात, त्याच्यासोबत मेनी वापरलं जातं. सेम आहे हाऊ मेनी हाऊ मच जसं वापरलं जातं. हाऊ मेनी काउंटेबलसाठी वापरलं जातं, बरोबर ना? हाऊ मेनी काउंटेबलसाठी वापरलं जातं, गणनीयसाठी. आणि हाऊ मच वापरलं जातं अनकाउंटेबलसाठी. तसेच इथे पण तेच आहे. इथे शब्द पण ते मेनी आणि मच फक्त वेगळे असले तरी त्यांचा वापर तसाच केला जातो, हाऊ मेनी हाऊ मचसारखं. दुसरं बघा, संख्यावाचक नसलेल्या नामासोबत मच वापरतात. म्हणजे संख्यावाचक नाम नसलेल्या नामासोबत काय मच वापरलं जातं, म्हणजे अगणनीय. त्याला काय म्हटलं जातं तर नॉन काउंटेबल म्हटलं जातं किंवा अनकाउंटेबल म्हटलं जातं. अगणनीय म्हणजे नॉन काउंटेबल किंवा अनकाउंटेबल, त्याच्यासाठी मच वापरलं जातं. म्हणजे मेनी काउंटेबल, मच नॉन काउंटेबल किंवा अनकाउंटेबल असं आहे. म्हणजे अशा प्रकारे वापरलं जातं आणि त्याचे अर्थ पण तुम्हाला माहिती आहे. मेनी म्हणजे अनेक, पुष्कळ. मच म्हणजे खूप, जास्त, पुष्कळ प्रमाणात, अतिशय महत्त्वाचे मानणे, फार कौतुक करणे यासाठी वापरलं जातं. हे क्लिअर झालं आपलं. आता आपण काय बघायचं तर वाक्य बघूयात. वाक्य बघितल्यावर आपल्याला व्यवस्थित कळेल. आता मेनी किंवा मेनी मचची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं बघा, तिच्याकडे खूप पुस्तके आहेत. तिच्याकडे खूप पुस्तके आहेत. वाक्य ना, शी हॅज मेनी बुक्स. शी हॅज मेनी बुक्स. ती आहे म्हणून शी आलेलं आहे. त्याच्यानंतर हॅज वापरलेलं आहे. हॅव हॅजचं टू बीचं रूप, वर्तमान काळी हॅवचं टू बीचं रूप काय हॅज वापरलेलं आहे, बिकॉज ऑफ शी आहे, एकवचनी आहे म्हणून हॅज वापरलेलं आहे. आणि मेनी बुक्स, मेनी बुक्स म्हणजे खूप पुस्तके. आता बुक्स आहेत ती आपल्याला मोजता येतात, गणनीय असतात, ती काउंट करता येतात, म्हणून इथे मेनी वापरलेलं आहे, MANY बुक्ससाठी, म्हणून इथे मेनी वापरलेलं आहे. मच इथे वापरता येणार नाही, कारण जी अगणनीय नावे असतात म्हणजे आपल्याला संख्यावाचक मोजता येत नाही, त्यासाठी मच वापरलं जातं. पण बुक्स आपल्याला मोजता येतात, त्याच्यामुळे मेनी वापरलेलं आहे. म्हणून वाक्य शी हॅज मेनी बुक्स आलेलं आहे. दुसरं बघा,
या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी आहेत का? या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी आहेत का? वाक्य आहे ना, हॅज धिस कॉलेज मेनी स्टुडंट्स? हॅज धिस कॉलेज मेनी स्टुडंट्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे पण हॅजचं हॅज वर्तमानकाळी रूप वापरलेलं आहे टू बीचं, म्हणून हॅज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर धिस कॉलेज म्हणजे कॉलेज हे, आणि मेनी स्टुडंट्स म्हणजे खूप विद्यार्थी. आता स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, ते पण मोजता येतात, काउंटेबल आहे, त्याच्यामुळे मेनी वापरलेलं आहे. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्य हॅज धिस कॉलेज मेनी स्टुडंट्स अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, त्याची मुलगी खूप कविता म्हणू किंवा पाठ करू शकते. त्याची मुलगी खूप कविता म्हणू किंवा पाठ करू शकते. आता त्याची मुलगी म्हणजे हिज डॉटर कॅन, शकण्यासाठी कॅन वापरलेलं जातं. हिज डॉटर कॅन रिसाईट मेनी पोएम्स. हिज डॉटर कॅन रिसाईट मेनी पोएम्स. रिसाईट होणे म्हणजे काय करणे, पाठ किंवा म्हणू शकणे. त्याच्यासाठी मेनी पोएम्स म्हणजे खूप कविता. हे पण काउंटेबल आहेत कविता, काउंटेबल गणनीय असल्यामुळे मेनी वापरलेलं आहे. आणि पोएम्स म्हणजे कविता. ॲट लास्टला फुल स्टॉप. वाक्य हिज डॉटर्स कॅन रिसाईट मेनी पोएम्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, तुम्हाला किती वेळ तुम्हाला किती वेळ वाटतं, म्हणजे किती वेळ लागेल असं तुम्हाला वाटतं, क्वेश्चन्स मार्क. इथे बघा हाऊ मेनी टाईम्स डू यू थिंक्स, अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे किती वेळ लागेल, किती तास लागेल. त्याच्यासाठी हाऊ मेनी, किती म्हणून हाऊ मेनी वापरलेलं आहे बघा. आणि थिंक म्हणजे वाटणे. अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा, शक्यता खूप आहेत. वाक्य ना, द पॉसिबिलिटीज आर मेनी. म्हणजे शक्यता खूप आहेत. इथे क्वेश्चन्स मार्क चुकून आलेला आहे, ते काढा, रिमूव्ह करा. द पॉसिबिलिटीज आर मेनी असं करा आणि फुल स्टॉप द्या, कारण क्वेश्चन्स मार्क नाही आहे, तो शक्यता खूप आहेत एवढंच आहे. द पॉसिबिलिटीज म्हणजे जास्त आहेत. शक्यता जास्त आहेत, त्याच्यामुळे काय आर वापरलेलं आहे. आणि मेनी म्हणजे खूप. त्याच्यानंतर सहावं वाक्य, इतक्या जास्त गोष्टी चालू होत्या म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे वाक्य आहे ना, देअर वेअर सो मेनी थिंग्स गोईंग ऑन म्हणजे चालू असणे. थिंग्स म्हणजे काय, गोष्टी. सो मेनी म्हणजे खूप जास्त असं आहे ते. देअर वेअर वापरलेलं आहे कशाला, कारण खूप गोष्टी आहेत, एक गोष्ट नाही आहेत, खूप गोष्टी आहेत, त्याच्यासाठी वेअर वापरलेलं आहे. वॉज वेअरचं टू बीचं रूप. अँड लास्टला फुल स्टॉप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघा, त्यांनी खूप गोष्टी केल्या का. हे वाक्य आहे साध्या भूतकाळाचं. आता हो किंवा नाही उत्तर आहे. हो किंवा नाही असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. आता साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलं जातं, म्हणून डीडने सुरुवात झालेली आहे बघा. डीड, त्याच्यानंतर त्याने म्हणजे तो आला, तो म्हणजे ही, म्हणून डीड ही अ ग्रेट मेनी थिंग्स म्हणजे खूप गोष्टी, म्हणून ते आलेलं आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. डीड ही अ ग्रेट मेनी थिंग्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य बघा, आमचे फारसे मित्र नाहीत. हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. साध्या वर्तमान काळात डू डज वापरलं जातं निगेटिव्हसाठी. आता वी सोबत काय वापरलं जातं, तर डू वापरतात, म्हणून वी डोंट आलेलं आहे. डू प्लस नॉट म्हणजे डोंट आलेलं आहे, कारण निगेटिव्ह आहे म्हणून. वी डोंट हॅव मेनी फ्रेंड्स. नाहीतसाठी काय केलेलं आहे, डोंट वापरलेलं आहे आणि हॅव वापरलेलं आहे. टू बीचं हॅवचं रूप वर्तमानकाळी हॅव वापरलेलं आहे. आणि मेनी फ्रेंड्स म्हणजे फारसे मित्र म्हणजे फारसे मित्र असंच घेतलेलं आहे. वी डोंट हॅव मेनी फ्रेंड्स असं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य, तिच्या किती कल्पना आहेत असंच आहे, म्हणजे तो ह्याच्यातलाच म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच आहेत ह्याच्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य, त्याच्यासाठी क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे. वाक्य बघा,
हाऊ मेनी ऑफ हर आयडियाज, हाऊ मेनी ऑफ हर आयडियाज अँड क्वेश्चन्स मार्क. इथे आयडियाज काउंट केल्या जातात, लक्षात घ्या. आयडियाज ह्या काउंट केल्या जातात, त्याच्यामुळे इथे मेनी वापरलेलं आहे. हाऊ मेनी ऑफ हर आयडियाज अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघा, 10वं वाक्य बघा. पर्यटनाने अनेक नवीन संधी निर्माण केल्या. पर्यटनाने अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आता पर्यटन म्हणजे टुरिझम. वाक्य बघा, टुरिझम जनरेटेड मेनी न्यू अपॉर्च्युनिटीज. टुरिझम जनरेट होणे, जनरेट करणे म्हणजे निर्माण करणे. मेनी न्यू अपॉर्च्युनिटीज म्हणजे अनेक नवीन संधी. म्हणून वाक्य आलेलं आहे, टुरिझम जनरेटेड मेनी न्यू अपॉर्च्युनिटीज. इथे जनरेटेड आहे, लक्षात घ्या. केल्या म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे इथे ईडी लागलेला आहे, साधा भूतकाळ. कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. जनरेटचं जनरेटेड झालेलं आहे, V2 झालेलं आहे. म्हणून टुरिझम जनरेटेड मेनी न्यू अपॉर्च्युनिटीज अँड फुल स्टॉप आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघा. मला ते खूप आवडते. मला ते खूप आवडते. वाक्य येणार, आय लाईक इट व्हेरी मच. आय लाईक इट व्हेरी मच. साध्या वर्तमानकाळाचं वाक्य आहे, साधं वाक्य आहे. आता व्हेरी मच आवडते. आता आवड असणे, आवड ही आपण काउंट करू शकत नाही. किती, कोणाला किती आवडतं काय हे काउंट करू शकत नाही. दॅट्स वाय इनकाउंटेबल आहे, नॉन काउंटेबल आहे हे, म्हणजे अगणनीय. त्याच्यासाठी मच वापरलेलं आहे, लक्षात घ्या. मच केव्हा वापरलं जातं, अनकाउंटेबल किंवा नॉन काउंटेबलसाठी वापरलं जातं, अगणनीयासाठी. त्याच्यामुळे इथे मच वापरलेलं आहे, हे लक्षात घ्या. मला ते खूप आवडते म्हणजे आय लाईक इट व्हेरी मच वापरलेलं आहे. इथे आय लाईक इट व्हेरी मेनी असं वापरलेलं नाही, हे टोटली रॉंग होतं. मेनी वापरून मच वापरलेलं आहे, बिकॉज ऑफ ते अनकाउंटेबल आहे म्हणून, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं बघा. ती माझ्यापेक्षा तिप्पट कमावते. ती माझ्यापेक्षा तिप्पट कमावते. वाक्य आहे ना, शी अर्न्स 3 times ॲज मच ॲज आय अर्न. शी अर्न्स 3 times ॲज मच ॲज आय अर्न किंवा ॲज मच ॲज आय डू असं म्हटलं तरी चालेल. अँड फुल स्टॉप आलेला आहे. इथे अर्न, इथे पैसे वगैरे जे असतात ते अनकाउंटेबलसाठी जातात, लक्षात घ्या. अनकाउंटेबलसाठी पैसे वगैरे केले जातात, म्हणजे ते अनकाउंटेबलमध्ये मोडतात. त्याच्यामुळे इथे काय झालेलं आहे, मच वापरलेलं आहे, लागलं घ्या. बघा, शी अर्न्स 3 times ॲज मच ॲज आय अर्न. ॲज मच ॲज आलेलं आहे, मच वापरलेलं आहे, बिकॉज ऑफ मनी आहे म्हणून अनकाउंटेबलसाठी. अर्न आणि किंवा डू म्हटलं तरी चालेल. अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर 13वं वाक्य. बोलण्यासारखे खूप काही होते. बोलण्यासारखे खूप काही होते. वाक्य आहे ना, देअर वॉज सो मच टू टॉक अबाउट. देअर वॉज सो मच टू टॉक अबाउट. बोलणे पण कसं होतं, गणना करू शकत नाही, ते आपण बोलतो. केवढं बोलणार काय ते आपण काउंट करून ते आपण सांगू शकत नाही, बिकॉज ऑफ दे अनकाउंटेबल, नॉन काउंटेबलसाठी होतं. म्हणून देअर वॉज सो मच टू टॉक अबाउट. देअर वॉज सो मच टू टॉक अबाउट असं आलेलं आहे. बोलण्यासारखे खूप काही होते म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य बघा. जास्त साखरेची गरज नाही. जास्त साखरेची गरज नाही. वाक्य आहे ना, इट डझंट नीड मच शुगर. इट डझंट नीड मच शुगर. गरज नसणे, गरजसाठी ऑलरेडी नीड वापरलं जातं आणि नसण्यासाठी डझंटमध्ये ते इन्क्ल्यूड झालेलं आहे, बिकॉज ऑफ तो कसला काळ आहे तर साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. त्यावेळी इटसोबत डच वापरलं जातं आणि नॉट वापरलेलं आहे, निगेटिव्ह आहे म्हणून. नीट म्हणजे गरज असणे अँड मच वापरलेलं आहे शुगरसाठी. शुगर पण अनकाउंटेबल, नॉन काउंटेबलमध्ये येतं, त्याच्यामुळे शुगर म्हणून मच वापरलेलं आहे. इट डझंट नीड मच शुगर असं आलेलं आहे. ॲट लास्टला फुल स्टॉप आलेला आहे. नेक्स्ट आता बघा 15वं वाक्य. तुम्हाला त्यासाठी किती पैसे दिले. तुम्हाला त्यासाठी किती पैसे दिले. साधा वर्तमान काळ आहे, साधा भूतकाळ आहे तो. साध्या भूतकाळ म्हणजे दिलेले आहेत, भूतकाळचं वाक्य आहे, पास्ट टेन्सचं वाक्य आहे. त्याच्यामुळे काय वापरलेलं आहे बघा, हाऊ मच. आता तुम्हाला सांगितलेलं आहे वर, पैसे वगैरे आहेत ते अनकाउंटेबलमध्ये जातात, नॉन काउंटेबल अगणनीयसाठी, म्हणून मच वापरलं जातं. म्हणून कितीसाठी हाऊ मच यूज केलेलं आहे बघा. हाऊ मच डीड यू पे फॉर इट.
हाऊ मच डीड यू पे फॉर इट, म्हणजे त्यासाठी तुम्हाला किती पैसे दिले. डीड वापरलेला आहे कारण भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे म्हणून. साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. पे म्हणजे पैसे आणि फॉर इट म्हणजे त्यासाठी. म्हणून हाऊ मच डीड यू पे फॉर इट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, मला आता खूप बरे वाटत आहे. मला आता खूप बरे वाटत आहे. वाक्य ना, आय फील मच बेटर नाव. आय फील मच बेटर नाव म्हणजे बरं वाटत आहे, खूप चांगलं वाटत आहे. फिलिंग्स, इमोशन्स वगैरे असतात ते पण अनकाउंटेबलमध्ये येतात, कारण ते आपण काउंट करू शकत नाही की फिलिंग्स, याची फिलिंग्स किती आहे, काय आहे ते आपण सांगू शकत नाही. दॅट्स वाय फिलिंग्स ही अनकाउंटेबल, नॉन काउंटेबलमध्ये येतं. म्हणून हा इथे मच वापरलेला आहे. आय फील मच बेटर नाव म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं बघा, खूप वेळ गेला आहे. खूप वेळ गेला आहे. वाक्य आहे ना, टू मेनी टाईम्स हॅज पास्ट. टू मेनी टाईम्स हॅज पास्ट. हॅज पास्ट म्हणजे गेलेला आहे. टाईम्स पण त्याच्यामध्ये केलेलं आहे. टू मेनी टाईम्स हॅज पास्ट. इथे काय केलेलं आहे, टू मेनी म्हणजे बराच असा वेळ गेलेला आहे, म्हणून इथे टाईम वापरलेला आहे. आणि पास्ट म्हणजे होणे म्हणजे जाणे, त्याच्यासाठी पास्ट यूज केलेला, पास्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर 18वं वाक्य बघा, ते किती आहे. ते किती आहे. वाक्य ना, हाऊ मच इज इट. हाऊ मच इज इट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हाऊ मच इज इट म्हणजे ते किती आहे, म्हणजे काहीतरी अनकाउंटेबल असेल त्याच्याबद्दल विचारतो आहे, त्याच्यामुळे हाऊ मच यूज केलेला आहे इथे. हाऊ मच इज इट म्हणजे ते किती आहे, किंवा रक्कम असेल, काय असेल, त्याच्यासाठी पण हाऊ मच यूज केलं जातं. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, अनकाउंटेबल पडतं ते ना, त्याच्यामुळे काय केलेलं आहे इथे मच यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य, आम्हाला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. आम्हाला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. वाक्य ना, वी एक्सपेक्ट मच ऑफ हर. वी एक्सेप्ट मच ऑफ हर म्हणजे तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. अपेक्षा असणे म्हणजे एक्सपेक्ट असणे, मच म्हणजे जास्त, ऑफ हर म्हणजे काय, तिच्याबद्दल. आता अपेक्षा पण काय काउंट करू शकत नाही, ते अनकाउंटेबलमध्ये येतं, त्याच्यामुळे मच वापरलेलं आहे हे. त्याच्यानंतर 20वं वाक्य, त्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागली. त्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागली. वाक्य ना, इट रिक्वायर्ड मच टाईम्स अँड एफर्ट. वी रिक्वायर्ड मच टाईम्स अँड एफर्ट म्हणजे लागणे, म्हणजे मेहनत लागणे म्हणजे रिक्वायर्ड असणे म्हणून. मच टाईम म्हणजे खूप टाईम, अँड एफर्ट्स म्हणजे मेहनत. म्हणून हे दोन्ही पण जे टाईम्स असतं आणि मेहनत असणे, ते आपण काय करू शकत नाही, काउंट करू शकत नाही, अगणनीयमध्ये होते, अनकाउंटेबल, नॉन काउंटेबल, त्याच्यासाठी मच वापरलेलं आहे. रिक्वायर्ड म्हणजे त्यासाठी लागली, म्हणून ते रिक्वायर्ड वापरलेलं आहे. इट रिक्वायर्ड मच टाईम अँड एफर्ट्स. अशा प्रकारे 20 वाक्य आहेत. मच, मेनी केव्हा वापरलं जातं हे या वाक्यावरून तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. तुम्हाला जर अजून पण डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओ एकदा पुन्हा बघा. तुम्हाला सगळं जे काय आहे, तुम्हाला डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील. पण काय करू नका, इग्नोर करू नका, हलक्यात घेऊ नका, लाईटली घेऊ नका. व्यवस्थित काय करायचं आहे ते एकदाच व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे थोड्या दिवसांनी त्याची रिवाईज करत राहा, कारण रिवाईज करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वेळानंतर आपण काय करतो ते विसरतो, तसं व्हायला नको. दॅट्स वाय तुम्हाला रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टन्स आहे, ती करावीच लागते. त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण आमच्या भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथेच पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली असते, माहिती दिलेली असते, इन्फॉर्मेशन. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करायला तुमच्या फ्रेंड्ससोबत पण विसरू नका. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल पण आमचं अजून एक आहे, तो स्पेशली शॉर्ट्ससाठी आम्ही ठेवलेला आहे. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik A1.
आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @स्वप्नील नाईक A1. या चॅनलवर तुम्हाला व्हॉकॅब्युलरी, त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट्स वर्ड्स आहेत, म्हणजे वर्ड्स बिल्डिंग तुमची वाढवायला मदत होणार आहे. वेगवेगळे शब्द आम्ही देत असतो, त्याचे मीनिंग्स देत असतो, कारण शब्द पण तेवढेच इम्पॉर्टंट्स असतात इंग्रजी बोलण्यासाठी, कारण शब्द आपल्याला सुचावे लागतात, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी आम्ही हा स्पेशली शॉर्ट्सचा चॅनल तयार केलेला आहे. तिथे पण तुम्हाला खूप शब्द भंडार तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. त्यांना पण शब्द करता येतील, रीड करता येतील, लर्न करता येतील. त्याच्यामुळे तिथे पण इग्नोर करू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तिथे जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फक्त सबस्क्राईब करू नका, तर त्याला करत राहा, ते बघत राहा, म्हणजे आम्ही जे काही शब्द वगैरे तिथे देत असतो, कारण खूप महत्त्वाचं आहे. शब्दांना पण खूप किंमत आहे, व्हॅल्यू खूप आहे. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन वापर आणि उपयोग बघायला नवीन शब्दाचे. तोपर्यंत धन्यवाद.